नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अमेरिकेच्या नाकावर टिचून ब्राझीलनी हे पाऊल उचललेलं आहे आणि त्याला रशियाने साथ दिलेली आहे. हे बघितल्यानंतर अमेरिकेचा जळफळाट किती झाला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. नेमकं घडलं तरी काय? ते सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ करते आहे. ब्राझील आणि रशिया यांच्यामध्ये एक सहकार्याचं नवीन युग सुरू होते. मे महिन्यामध्ये ज्या वेळेला रशियामध्ये एक परेड असते नेहमी, मे डे परेड म्हणतात त्याला. त्याच्यात भाग घेण्यासाठी ब्राझीलचे लुल्ला हे गेलेले होते. ब्राझील अर्थातच ब्रिक्स देशांमधला पहिला संस्थापक देश मानला जातो आणि साहजिकच ब्राझील आणि रशिया ह्यांच्यामध्ये जर का सौख्य असेल, तर त्याच्यात नवल वाटण्याचं कारण नाही. कारण ब्रिक्स हा एक व्यासपीठ असा आहे, की ज्याच्यामध्ये हे दोन्ही देश एकत्र आजपर्यंत काम करत आलेले आहेत. त्या सगळ्या सहकार्याला एक नवीन डायमेन्शन देण्याचा प्रयत्न मे डे परेडसाठी लुला गेले त्यावेळेपासून त्यांनी केलेला दिसतो. त्याच वेळेला दोन्ही देशांनी असं जाहीर केलेलं होतं, की दोन्ही देशांमध्ये एनर्जी म्हणजे ऊर्जा संबंधाने अनेक करार होती आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जी सुद्धा समाविष्ट असेल. आता ती एक व्हिजन म्हणून सांगितली गेलेली होती आणि म्हणजे एक व्यापक धोरण म्हणून आपण त्या व्यापक धोरणाला धरून आता जी अनाउन्समेंट आलेली आहे, जे जाहीर वक्तव्य आलेलं आहे ते असं आहे, की ब्राझीलची जी कंपनी आहे, जिचा अनुभव आहे न्यूक्लिअर मटेरियल जे आहे ते वापरण्याचा आणि हे करण्याचा त्यांचा आणि रशियाची जी सरकारी संस्था आहे रॉसॅटॉम म्हणून कंपनी तिची सबसिडियरी जी आहे इंटरनेक्सको यांच्या सोबत त्यांचा एक करार झालेला आहे आणि या करारानुसार 2,75,000 किलोग्रॅम एवढं युरेनियम कॉन्सन्ट्रेट जे बाहिया ह्या ब्राझीलच्या शहरामध्ये ओतलं जातं ते आता रशियाला पाठवलं जाणार आहे. U308 असं त्याला म्हणतात त्या कॉन्सन्ट्रेटला आणि हे युरेनियम रशियामध्ये पाठवलं जाईल. त्याच्या समृद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती ब्राझीलकडे अवगत नाहीये. ते एक समृद्धीकरण हा भाग वगळता युरेनियम कसं हँडल करावं, हाताळावं ह्याचं संपूर्ण ज्ञान या ब्राझीलच्या कंपनीला आहे. म्हणजे त्याची ने-आण कशी करावी इथपासून त्याचं स्टोरेज कसं करावं, या सर्वांमध्ये ते पारंगत आहेत. फक्त त्यांच्याकडे समृद्धीकरणाचे मार्ग उपलब्ध नाहीत. कदाचित ते तंत्रज्ञान त्यांना माहिती नसेल. रशियाने आता त्या बाबतीमध्ये त्यांना मदत करायचं ठरवलंय. म्हणजे ही सगळे जे खनिज आहे, हे खनिज प्रथम रशियामध्ये नेलं जाईल. तिथे ते प्रोसेस केलं जाईल आणि मग प्रोसेस केलेलं युरेनियम हे ब्राझीलला मिळेल. ब्राझील हा देश जगामध्ये युरेनियमचे साठे अनेक ठिकाणी आहेत. त्यातला 8 नंबरचा देश मानला जातो. म्हणजेच त्याच्याकडे सिग्निफिकंट अमाउंट ऑफ युरेनियम ब्राझीलकडे उपलब्ध आहे असं दिसतं. हे जे युरेनियम रशियाकडे पाठवलं जाईल समृद्धीकरणासाठी त्याचा हेतू काय? तर ते समृद्धीकरण अशासाठी केलं जात नाहीये, की त्याच्यातून कोणी अणुबॉम्ब बनवावा. त्याचं समृद्धीकरण इतक्याच पातळीवर केलं जाईल, की त्याच्यामधून तुम्हाला अणुवीज निर्माण करता येईल. शहरी वापरासाठी, नागरी वापरासाठी विजेची गरज प्रत्येक देशाला भासणार आहे आणि त्याच्यामध्ये न्यूक्लिअर एनर्जीचा समावेश केला पाहिजे असा सध्याचा जो कल आहे, त्याला धरून ब्राझील आणि रशिया यांच्यामधलं हे सहकार्याचं युग सुरू झालंय असं आपण समजू शकतो. मग त्याच्यामध्ये केवळ ही एक व्यापक प्रमाणावरची एक घटना असली तरी देखील त्याच्यामध्ये त्याला स्मॉल मॉड्युलर रिएक्टर ज्याला म्हणतात. म्हणजे अगदी एका छोट्या-छोट्या गावागावामध्ये तुम्हाला असे रिएक्टर बसवता येतील, जेणेकरून त्या गावाची सुद्धा वीज किंवा आजूबाजूच्या काही खेड्यांची तुम्हाला पुरवता येईल वीज, अशा पद्धतीची युनिट्स, ज्याचं कदाचित भारतासाठी सुद्धा अशी प्रपोजल्स आलेली होती. आणि आपलं प्रपोजल आता कुठल्या पातळीवरती आहे ह्याच्याबद्दल माझ्याकडे आता अपडेट नाहीये. पण असे जे गोष्टी आहेत त्या रशिया त्याच्यामध्ये पारंगत आहे आणि रशियाने ह्याच्याबाबत ब्राझीलला आपण सहकार्य करू असं सांगितलं होतं आणि त्यानुसार हा करार आता झालेला आपल्याला दिसतो. तेव्हा
याचं वैशिष्ट्य काय? म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणाल, की ऊर्जेबाबतचं सहकार्य आणि न्यूक्लिअर एनर्जी ही क्लीन एनर्जी समजली जाते. त्यामुळे त्याबाबत सुद्धा ब्राझीलचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे. परंतु तसं न होता एक प्रकारे त्याची धसका घेतल्यासारखं अमेरिकेने आपल्याला दिसतंय आणि त्याचं कारण हे महत्वाचं आहे. अमेरिका आज ठासून सर्वांना सांगते आहे, की अमेरिकन उपखंडामध्ये इतर कोणतीही महाशक्ती आणि तिचा प्रवेश आम्हाला नको आहे म्हणून. म्हणजे त्यांना तिथे जसं युरोपियन युनियन मधला कुठलाही देश नकोय, तसंच त्यांना रशियाही नकोय आणि चीन सुद्धा नकोय. युरोपियन युनियन मधले देश जे आहेत त्याच्यातल्या अनेक देशांच्या तिकडे तर कॉलनीज आहेत. कारण त्या पूर्वापार पद्धतीने तुमचे फ्रेंच असतील, तुमचे पोर्तुगीज असतील, स्पॅनिश जास्त करून. ते अशा पद्धतीचे ते जे दक्षिण अमेरिकेतले देश आहेत तिथे ह्या भाषा बऱ्याच प्रमाणामध्ये वापरल्या जातात. परंतु आता अमेरिकेला ही मंडळी तिकडे नकोशी झालेली आहे. तेव्हा जिथे कुठे अशा पद्धतीचं सहकार्य चालू असेल, तिथे दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम अमेरिका करते हे आपण व्हेनेझुएलामध्ये बघितलं. व्हेनेझुएला आणि चीन यांचं जे सख्य होतं, व्हेनेझुएला रशियाचं सुद्धा सख्य आहे. पण ते तेल व्हेनेझुएलाचं सुखासुखी चीनला मिळू नये म्हणून सगळा डाव रचला गेला, असं आपल्याला सांगितलं गेलं होतं. नेमकं त्याच्यामध्ये काय आहे याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाहीये. पण अमेरिकन उपखंडामध्ये कुठलीही महाशक्ती आपण खपवून घेणार नाही, असं ट्रम्पने ठरवलेलं आहे. बरं तो एक प्रादेशिक गुंड बनलेला आहे आता आणि तो गुंड सांगतो त्याप्रमाणे त्याबर हुकूम उरलेल्या प्रजेनी आपला शिरस्ता ठरवावा अशी त्याची अपेक्षा आहे. ती अपेक्षा धाब्यावर बसून ब्राझीलने आता रशियाशी हे जे सहकार्याचं युग सुरू केलेलं आहे, त्याची मिरची अमेरिकेला झणझणीत झोंबणार आहे, ही गोष्ट उघड आहे. आणि त्याची दुसरी पार्श्वभूमी तुम्हाला सांगते, की डोनाल्ड ट्रम्प हे रशियाच्या मागे काही विशिष्ट बाबतीमध्ये जे आग्रही आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा जे सॉल्ट 1-2-3 ह्या परिषदा झाल्याचं तुम्हाला आठवत असेल. सॉल्ट 1-2-3 म्हणजे स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन ट्रीटी. म्हणजे जगामध्ये जी अण्वस्त्र आहेत, ती अण्वस्त्र अति प्रमाणामध्ये झालेली आहेत, तेव्हा ते डिस्मॅन्टल करा, निकामी करा आणि अगदी ज्याला डेटेरन्स म्हणतो म्हणजे मोजक्या संख्येमध्ये ही शस्त्रास्त्र असावीत असा एक निर्णय घेतलेला होता. या चर्चा ज्या आहेत ते तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि रशियाचे गॉर्बाचेव ह्यांच्यामध्ये झालेल्या होत्या आणि त्याचा परिपाक म्हणून दोन्ही देशांनी आपल्याकडची अनेक अण्वस्त्र ही निकामी केलेली होती. परंतु आजही त्यांच्याकडे काही हजारामध्ये अशी अण्वस्त्र पडलेली आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे नवीन युग सुरू करायचा प्रयत्न करतायत जिथे जगामध्ये अशा पद्धतीची अण्वस्त्र कुठेही असू नयेत. यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत आणि रशिया सोबत पुन्हा एकदा सॉल्ट सारखा करार व्हावा त्याच्यासाठी बोलणी सुरू व्हावीत म्हणून ते आग्रही आहेत. आता या पार्श्वभूमीवरती रशिया जेव्हा 2 पावलं पुढे जातो आणि ब्राझीलशी अशा पद्धतीचं सहकार्य सुरू करतो, तेव्हा ट्रम्प यांना काय वाटलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. म्हणजे एका बाजूला ते निशस्त्रीकरणाची वार्ता करतायत. कोणाकडेही ही ऊर्जा असू नये, न्यूक्लिअर एनर्जी पेक्षाही बॉम्ब्स, अण्वस्त्र हे एका बाजूला राहिलं आणि दुसऱ्या बाजूला हे सहकार्याचं युग सुरू होतंय. तेव्हा अमेरिकेला धक्का जो आहे तो केवळ ब्राझीलने नाही तर रशियाने सुद्धा दिलाय. एक लक्षात ठेवा, की इराणच्या मागे अमेरिका बिलकुल लागली नसती जर इराणकडे अण्वस्त्रांचं ज्ञान नसतं आणि त्यांच्याकडे समृद्ध केलेलं युरेनियम नसतं. ते समृद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे ती इराणनी स्वतःची स्वतः आत्मसात केलेली आहे. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस मध्ये इराणचा हात खरं म्हणजे कोणी धरणार नाही कारण सँक्शन्स लागू करून त्यांना जवळजवळ 50 वर्ष सँक्शन्स मध्ये खितपत पडलेला हा देश अशी नेत्रदीपक प्रगती करून बसलेला आहे. आणि दुसरा असाच देश आहे तो नॉर्थ कोरिया आहे. तेव्हा इराणच्या मागे जसा अमेरिका लागलाय तसा कदाचित ब्राझीलच्या मागे या करारानंतर लागू शकतो. पण नंबर ब्राझीलचा लागणार का भारताचा लागणार हा माझ्या मनातला एक प्रश्न आहे. त्याच्यावरती मी अजून एक व्हिडिओ
काही काळानंतर जरूर बनवीन, तो तुम्ही बघावा अशी माझी इच्छा आहे. हा व्हिडिओही तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा. ही लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.